नमस्कार, मी सौ अनघा अरुण मुळे. सध्या वास्तव्य आहे नवी मुंबई खारघर येथे. पूर्वाश्रमीची ज्योती बाबूराव राजूरकर. 1970 साली महाराष्ट्र विद्यालय जबलपूर मध्य प्रदेश येथून मी मॅट्रिक केलेलं आहे. माझी कथा आहे ती स्वलिखित. कथेचं नाव आहे बँक बॅलन्स. मी विचारत नाही हा तुमचा बँक बॅलन्स, आणि माझा तर मुळीच सांगत नाही हा. कथा आहे ती. काल साठे काकूंचा फोन आला. अनघा, उद्या घरी आहे का? मी 4 वाजता येते म्हणते. मला तुझ्याशी बोलायचं आहे, विचारायचं आहे, सल्ला घ्यायचा आहे, सांगायचं आहे. एवढं बोलून फोन ठेवला. आणि मग मी विचार केला ना, काय बोलायचं असेल या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, मानाने मोठ्या, शिक्षणाने मोठ्या, ज्ञानाने मोठ्या, सगळंच आहे. या काय विचार असेल? पण अरे वा, आपला सल्ला घ्यायचा आहे, याच्यात खुश होते मी. आणि दुसऱ्या दिवशी त्याबरोबर 4ला आल्या, कारण त्या साठे होत्या. आणि आल्याबरोबर जरा मला असं वाटलं की त्यांच्या मनात विचारांची जरा खलबल सुरू आहे. आणि त्यांना विचारलं, पाणी दिलं. त्यांना विचारलं, काय झालं काकू, काय आहे, काय हवं आहे, काय विचारायचं आहे? त्या म्हणाल्या, अगं मी गेल्यावर असं होईल का की मला 4-5 तास सगळं दिसेल? मी म्हटलं, हा कुठला प्रकार विचारायचा? मला काही कळलंच नाही. म्हटलं, काय म्हणताय काकू? अगं मी खरंच म्हणते, मला असं वाटतं आहे की मला सगळं बघायला मिळावं. नाही तर आपण गेल्यावर लोक आपल्याबद्दल इतकं छान छान लिहितात, आपल्याला काहीच कळत नाही. म्हटलं, काकू असं होणं शक्य नाही. एखादा जो योगी असतो ना, त्याच्या बाबतीत कदाचित होऊ शकेल. आपण भोगी आहोत, आपल्या बाबतीत काहीच होणार नाही या, एवढं लक्षात ठेवा. त्या म्हणाल्या, असं कसं गं, मला खूप वाटतं आहे पण असं व्हावं. काकू, तुमचा मैत्रीचा बँक बॅलन्स इतका छान आहे. तो का आहे छान? कारण तुम्ही भजन शिकवता सगळ्यांना. भक्ती, जप आणि नमन ही श्रीमंती आहे तुमची, आणि ते तुम्ही शिकवत आहात. त्याच्यामुळे तुमचा बँक बॅलन्सला धक्काच नाही या. सगळेजण चांगलंच म्हणणार आहे तुम्हाला, कोणीच काही म्हणणार नाही. आणि देवानी ते चांगलं केलं आहे ना, की आपल्याला नेताना काहीच न्यायचं नाही या. त्याच्यामुळे काहीच प्रश्न नाही आहेत. आपण छान ही भक्ती, प्रेम, विश्वास सगळं आपण घेऊन जाणार आहे वरती जाताना. मस्त. काय पाहिजे आणखीन आपल्याला? आपण म्हटलेलंच आहे ना, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. शिरा का नाही म्हटला? का नाही म्हटला? कारण आयुष्य हे आपल्याला आपलं गोड करायचं आहे, आपलंच आपल्याला करायचं आहे, कोणी नाही करत. पोहे कसे आहेत? पोहे सुखदुःख, अडीअडचणी काहीतरी येणारच आहे, राग लोभ होणारच आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही मनात आणू नका. ते काहीही होणार नाही या. मस्त राहा. तुम्ही काका दोघंही छान आहात. काकासुद्धा किती छान आहे. तुमच्या मुली, जावई सगळं चांगलं आहे. तुमचा परिवार, काही कोणी तुम्हाला म्हणत नाही. आणि काकू, समजा एखाद्याने काही चुकून माकून म्हटलं तर ते वरती नेणार आहे का? वरती जाताना आपलं चांगलं कर्म आपल्याला न्यायचं आहे. कोणी काहीही म्हणो, माझ्या मनाला पटलं आहे, मी चांगलं कर्म करते, इथे संपलं सगळं. कोणाकडे किती सोनं आहे कधी पाहायचं नसतं. सोन्याचा संसार कोणाचा आहे ते बघायचं असतं. हे आम्हाला आमच्या आईने शिकवलं. बापरे, किती केवढं सगळं सांगितलं गं तू. मला इतकं मनावरचं दडपण झालं. कमी मला असं वाटलं तर बापरे, आपलं BP वाढेल आता 2 दिवसात. पण काही नाही झालं. खूप छान सांगितलं. काकू, काही गोष्टी आईकडनं शिकायला येतात आणि काही गोष्टी गुरूंकडनं असतात. तुम्ही इतकं सगळ्यांना छान शिकवता, सगळं छान आहे तुमचं. कशाला तुम्ही हा विचार करता? विचार मनातनं काढून टाका. आणि खरोखरी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी अगदी मला जवळ घेतलं आणि म्हटलं की अगं किती छान तत्त्वज्ञान सांगितलं. म्हटलं, तत्त्वज्ञान वगैरे मला नाही कळत. मला जे कळतं ते माझे मनातले विचार असतात की असं असं वागावं, कोणी काही म्हणू. तत्त्वज्ञान वगैरे माझं काहीही नाही आहे बरं काकू. नाही गं म्हणे. म्हटलं, नाही, हे सगळं तुमच्याकडनं शिकलेली आहे. आणि सगळ्या मैत्रिणींना, माझ्या सगळ्यांनाच तो बँक बॅलन्स आपला आहे ना, आयुष्य जाणार आहे, आपण वरती जाणार आहोत. पण ते आयुष्य कसं जाणार आहे तर मैत्रिणींच्या सानिध्यात. आणि मैत्रिणी कशा आहेत तर मैत्रिणी अशा आहेत आपल्या सगळ्या. कशी आहे आपली मैत्री तर एकाच ओळीत सांगते, फक्त मी एकाच ओळीत सांगते की ती मैत्री आहे अश्रूंसारखी आहे. म्हणजे कशी? सुखदुःखात साथ देणारी ती खरी मैत्री असते. ती मैत्री आपली आहे, तुमची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे तिथे करू नका.
काकूंना कुंकू लावलं, नमस्कार केला आणि सांगितलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा. समृद्धीच्या राशीवर सुखाचे क्षण असावे, सुखाची अक्षयपात्र भरभरून व्हावे आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला निरोगी आयुष्य जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.